मला एक सांगा, ज्यांना जेवायला जायचं ते जाऊ शकतात. आम्ही आत्ताच्या काळातला सगळ्यात महागडा मोबाईलचं नाव काय आहे कोणी सांगा? आयफोन आहे ना. हां, आता जो विनर आहे ना त्याला आम्हीकडून आयफोन बक्षीस आहे बरं का. हां, आता गेम हा आहे त्या गेमचं बक्षीस कोणाला मिळणार आहे ना ते तुमच्या खुर्चीच्या मागे लिहिलेलं आहे. बघा कोणाच्या खुर्चीच्या मागे काही सापडतंय का, इकडच्या आणि इकडच्या. कोणाच्या मागे टिश्यू सापडतं बघा, कोणाच्या मागे सापडलाय? या, कोणाच्या मागे सापडलाय? या, आणखी कोणाच्या मागे सापडलाय? या 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 अजिबात मी तर उभी राहते, कोणी खाली जायचं नाहीये. जेंट्स सगळे गेले जेवायला, आपल्या घरातलेच महिला मंडळाचे सगळे, त्यामुळे काही लाजू नका. सायली एक ॲक्शन सांगणार आहे, ती ॲक्शन पहिला मेंबर पास करेल. तीच ॲक्शन इकडे तोंड करा आता सगळ्यांनी. नाही सायली तू इकडून येऊन सांग आता, सगळ्यांची तोंड फिरवण्यापेक्षा. हे सुरुवात तुम्ही तिकडेच करा. बघा तुम्ही तिकडे तोंड करा लास्ट नंबर. आपण टाळ्या वाजवत नाही यांच्यासाठी, या धाडसासाठी. त्याच्या धाडसासाठी. सायली सोपी ॲक्शन सांगा. बिचाऱ्यांना बोलवून आणले आपण, सर्जिकल स्ट्राईक केले बिचाऱ्यांचं. मागे कोणी बघायचं नाही. मागे सारखा थोडा स्टेज कव्हर होईल म्हणजे. हां ताई मागे सारखा. मावशी आता सायली या ताईंना एक ॲक्शन सांगणार आहे, ती ॲक्शन तुम्ही पुढच्यांना सांगायची. शेवटपर्यंत काय ॲक्शन जाते बघूया. आता बघा सगळ्यांचे परफॉर्मन्स बघायला मिळतील. लेझी डान्स म्हणूयात आपण याला. लेझी डान्स हातवारे. बाकीच्यांनी मागे वळून बघायचं नाही. बाकीच्यांनी मागे वळून, तुम्ही नंतर व्हिडिओ बघायनंतर तुम्ही सगळा डान्स नाही करायचा आपल्याला. तुम्हाला जी येईल ते ॲक्शन करायची. तुम्हाला जी येईल ते ॲक्शन. आता पळून जायला मार्ग नाहीये, तिकडे 3 सैनिक उभे आहेत. हे सोडू नका खाली, या ना कोणाला खाली सोडू नका. जेवढी लक्षात आली तेवढी पुढच्यांना सांगा. जेवढी लक्षात आली तेवढी सांगा. सांगा. हे जाऊ दे बाई, ते जाऊ दे बाई, छान दिसते असं करा. चला असं स्टेजवर मध्ये या. चला तुम्ही असं करा, लहान मुलींचा डान्स. या बघ या बघ बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया करा. चला मागे या थोडं. हे 2 सिंडरला मागे या थोड्याशा. हां नाही तुम्हाला
गंमत हीच आहे, जशी ॲक्शन आपण पाहिली एक पुढे पास ऑन झाली वेगळी, तशीच शब्दसुद्धा काही वेळा वेगवेगळे आपल्या कानावर पडतात. शब्द ऐकण्याला गडबड करायचा, कधी धचा मा तर कधी माचा ध व्हायचा, संसारात पडता तर विचार तारतम्याने करायचा आणि समोपचाराने सुखी संसार करायचा. त्यामुळे ऐकीव गोष्टीवर आणि ऐकीव ॲक्शनवर लक्ष न देता आपला संसार सुखाचा कसा करायचा याकडे आपण लक्ष द्यायचं. मला वाटतं सगळी मंडळी जेवायला गेलेली आहेत. यानंतर आपण सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेऊया, समारंभाची तयारी करूया. तत्पूर्वी मी सौ विद्या जितेंद्र जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. सकाळपासून तुमचा हा दुसरा कार्यक्रम होता. असे आनंदी क्षण या दोन्ही परिवारामध्ये नेहमी येत राहो. असेच हसत खेळत सगळे कार्यक्रम आनंदाने या शुभेच्छांसह तुम्ही सगळ्या मंडळी जेवणाचा आस्वाद घेऊन मग पुढच्या कार्यक्रमाची तयारी करणार.